साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. विनापरवाना साठवलेला सुमारे 25 लाख रुपयांचा औषध साठा जप्त. अन्न व औषध प्रशासन विभागाने लोणार येथे केली कारवाई. गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने लोणार ते कारवाई करत विनापरवाना साठवून ठेवलेला सुमारे 25 लाख रुपयांचा औषध साठा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या बुलढाणा कार्यालयातील औषध निरीक्षक गजानन घिरके तसेच वाशिम येथील औषध निरीक्षक M.V. गोतमारे यांनी 19 डिसेंबरला ही कारवाई केली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लोणार बस स्टँड जवळील चंदन मेडिकोसचे मागील रूम क्रमांक 1 ची तपासणी केली असता सदर जागेत विनापरवाना औषध साठवणूक केल्याचे आढळून आल्याने दुकानात उपस्थित असलेल्या सुशील पूनमचंद्र दरोगा यांच्याकडून एकूण 24.33 लाख साठा जप्त केला आहे. तसेच चंदन मेडिकल स्टोअर्स येथे तपासणीस्तव भेट दिली असता त्यांच्याकडे कामोत्तेजक औषधे आढळून आल्याने 8,225 रुपयांचा साठा प्रतिबंधित करण्यात आला आहे. दरम्यान जिल्ह्यातील नागरिकांनी कुठलीही ॲलोपॅथिक औषधे विना प्रिस्क्रिप्शन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. स्वतःच्या मनाने औषधे घेतल्याने शरीरावर दुष्परिणाम होतात असे आवाहन सहाय्यक आयुक्त गजानन घिरके यांनी केले आहे. दिनांक 19/12/2024 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे मी स्वतः औषध निरीक्षक तसेच सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन बुलढाणा आणि आमचे मित्र औषध निरीक्षक वाशिम M.V. गोतमारे यांनी चंदन मेडिकोजच्या पाठीमागे असलेल्या एका रूममध्ये अवैधपणे आपल्या औषधीचा साठा ठेवलेला आहे असं कळलेलं आहे विनापरवाना. तर तो औषध साठा आम्ही जप्त केला. त्या साठ्याची किंमत एकूण 24 लाख रुपये आहे. तसेच चंदन मेडिकल स्टोअर्समध्ये आम्हाला विगोरेक्स हे कामोत्तेजक औषध आढळून आले. ते सुद्धा आम्ही प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे. त्याची एकूण किंमत 8,000 रुपये आहे. तरी सर्व औषध दुकानदारांना सूचित करण्यात येते की कुठल्याही प्रकारच्या झोपेच्या गोळ्या, गर्भपाताची औषधे, नशा करणारी औषधे आणि तसेच ॲलोपॅथिक औषधे विना प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिल्या गेली नाही पाहिजे. आणि जनतेला सुद्धा सूचित करण्यात येते की कुठलेही औषधे, ॲलोपॅथिक औषधे विना प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत, कारण त्यामुळे शरीरावर खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतो.